जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ChatGPT या AI टूल्स याबद्दल एकदम प्रॅक्टिकल पद्धतीने बोलणार आहोत. कसे वापरायचे, कुठे वापरायचे आणि नेमके कोणासाठी वापरायचे हे सगळं रोजच्या बोली भाषेत व सोप्या पद्धतीने समजून घेऊया. आजचा हा व्हिडिओ थिअरी नाही, इथे हेवी टेक्निकल टर्म्स नाहीत. आज आपण पाहणार आहोत आपल्यासारखा सामान्य माणूस, नॉर्मल ऑफिस एम्प्लॉय, स्टुडंट किंवा छोटा बिझनेस करणारा माणूस AI कसा वापरू शकतो. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर सुरुवात करूया सगळ्यात बेसिक गोष्टीपासून, प्रॉम्प्टिंग. आपल्याला AI कडून काही काम करून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी एक एक्सपेक्टेशन असते, म्हणजे मला नक्की काय हवंय. उदाहरणार्थ, मला एक ईमेल लिहायचा आहे, मला नोट्स तयार करायचे आहेत, मला बिझनेस आयडियासाठी कंटेंट हवा आहे. ही एक्सपेक्टेशन क्लिअर नसेल तर AI कन्फ्युज्ड होतो. म्हणून पहिला स्टेप नेहमीच असतो एक्सपेक्टेशन क्लिअर करणे. एक्सपेक्टेशन क्लिअर झाल्यानंतर आपण प्रोसेस ठरवतो, म्हणजे मी AI ला कॉन्टेक्स्ट देणार का, माझा ऑडियन्स कोण आहे, टोन फॉर्मल हवा की फ्रेंडली, लेंथ शॉर्ट हवा की डिटेल्ड. हा सगळा विचार म्हणजे प्रोसेस. आता येतो ऍक्च्युअल प्रॉम्प्ट इनपुट. प्रॉम्प्ट म्हणजे AI ला दिलेली थेट सूचना. प्रॉम्प्ट बाबतीत देखील या आधीच्या व्हिडिओमध्ये बरीच माहिती दिली आहे. ते समजून घेण्यासाठी जुने व्हिडिओ नक्की पहा. प्रॉम्प्ट कसा द्यावा, एक उदाहरण पाहू. ऑफिस एम्प्लॉयसाठी पाहूया. समजा तुम्ही एका ऑफिसमध्ये काम करता. तुम्हाला सिनियरला वीकली रिपोर्ट पाठवायचा आहे. एक्सपेक्टेशन आहे प्रोफेशनल रिपोर्ट, शॉर्ट आणि क्लिअर. प्रोसेस असा असेल, कामाचा कॉन्टेक्स्ट द्यायचा, रिपोर्ट कोणासाठी आहे ते सांगायचं आणि टोन मेन्शन करायचा. प्रॉम्प्ट असा देता येईल, ऍक्ट ॲज ॲन ऑफिस असिस्टंट, राईट अ कन्साइज वीकली वर्क रिपोर्ट फॉर अ सिनियर मॅनेजर, यूज अ फॉर्मल अँड प्रोफेशनल टोन, इन्क्लूड कम्प्लिटेड टास्क्स, पेंडिंग वर्क अँड नेक्स्ट वीक प्लॅन. आता आउटपुट काय येतो. AI तुम्हाला स्ट्रक्चर्ड रिपोर्ट देतो, इंट्रोडक्शन, बुलेट पॉइंट्स, क्लिअर लँग्वेज. तो रिपोर्ट तुम्ही थेट कॉपी करून वापरू शकता किंवा थोडा एडिट करून फायनल करू शकता. इथे महत्त्वाची सूचना जी मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, AI चुकू शकतात, ChatGPT चुकू शकतो, हे स्वतः ChatGPT सांगतो. म्हणून त्याने दिलेली माहिती तपासून योग्य बदल करून नंतरच पुढे द्या. मानवी टच महत्वाचा आहे. आता स्टुडंट यूज केस पाहूया. स्टुडंटचे एक्सपेक्टेशन असते समजायला सोपं, एक्सप्लेनेशन, एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आणि टाइम वाचवणारी मदत. प्रोसेसमध्ये स्टुडंटने हे ठरवायचं असतं, कुठल्या लेवलसाठी कंटेंट हवा आहे, स्कूल, कॉलेज की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, आणि लँग्वेज मराठी, इंग्लिश की मिक्स. प्रॉम्प्ट इनपुट असा असू शकतो, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर अ कॉलेज स्टुडंट इन सिम्पल लँग्वेज, यूज रिअल लाईफ एक्झाम्पल्स अँड शॉर्ट पॅराग्राफ्स. आउटपुटमध्ये AI काय देतो, सिम्पल एक्सप्लेनेशन, डेली लाईफ एक्झाम्पल्स आणि कॉम्प्लिकेटेड टर्म्स विदाउट फिअर. स्टुडंट लगेच नोट्स बनवू शकतो, रिव्हिजन करू शकतो आणि सेल्फ स्टडी इफेक्टिव्ह करू शकतो. हा कोणताही शॉर्टकट नाही, फक्त पद्धत बदलली आहे. पूर्वी पुस्तकातून माहिती मिळायची, त्यात संक्षिप्त गाईड आले, पॉकेट नोट्स आले, नंतर संगणकावर व्लॉग आले, नंतर मोबाईलवर आले आणि आता त्यात ॲडव्हान्स म्हणजे AI तीच माहिती अपेक्षेनुसार देतो. आता डेली ऑफिस प्रॉम्प्ट्स कडे येऊया.
ऑफिसमध्ये रोज छोटे छोटे काम असतात. ईमेल्स, नोटिसेस, मीटिंग पॉइंट्स, फॉलोअप्स. एक्सपेक्टेशन असते टाइम सेव्ह व्हावा आणि मिस्टेक्स कमी व्हाव्यात. प्रोसेस सिंपल असतो. काम सांगायचं, ऑडियन्स सांगायची, डेडलाईन किंवा अर्जन्सी सांगायची. प्रॉम्प्ट असा असू शकतो: ड्राफ्ट अ पोलाइट रिमाइंडर ईमेल टू टीम मेंबर्स अबाउट पेंडिंग डेटा सबमिशन. कीप इट प्रोफेशनल अँड शॉर्ट. आउटपुटमध्ये AI तुम्हाला रेडी टू सेंड मेल देतो. तुम्ही फक्त नाव, डेट बदलता आणि काम कंप्लीट. आता स्मॉल बिझनेस यूज केस पाहूया. स्मॉल बिझनेस ओनरची एक्सपेक्टेशन असते सेल्स वाढावी, कस्टमर एंगेजमेंट चांगली व्हावी आणि मार्केटिंग सोपी व्हावी. प्रोसेसमध्ये तो विचार करतो: माझा कस्टमर कोण आहे, मी इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप की पोस्टरसाठी कंटेंट हवा आहे आणि लँग्वेज कोणती हवी. प्रॉम्प्ट इनपुट असा देता येईल: क्रिएट अ व्हॉट्सॲप प्रमोशनल मेसेज फॉर अ स्मॉल लोकल बिझनेस सेलिंग हँडमेड प्रॉडक्ट्स. यूज फ्रेंडली अँड पर्स्युएसिव्ह टोन. कीप इट शॉर्ट अँड एंगेजिंग. आउटपुट काय मिळतो? रेडी प्रमोशनल मेसेज, क्लिअर कॉल टू ॲक्शन आणि कस्टमर फ्रेंडली लँग्वेज. बिझनेस ओनरला डिझायनर किंवा रायटर लागत नाही. AI त्याचा डेली हेल्पर बनतो. म्हणजेच AI टूल्स वापरण्याचा गाभा एकच आहे: एक्सपेक्टेशन क्लिअर करा, प्रोसेस ठरवा, प्रॉम्प्ट नीट सविस्तर द्या आणि आउटपुट स्मार्ट वापरा. AI हा रिप्लेसमेंट नाही. AI हा सपोर्ट सिस्टीम आहे. ह्युमन थिंकिंग अधिक AI स्पीड हा आजचं विनिंग कॉम्बिनेशन आहे. जर आपण AI ला योग्य पद्धतीने बोलायला शिकलो तर तो आपल्यासाठी ऑफिस असिस्टंट, टीचर, कंटेंट रायटर आणि बिझनेस हेल्पर सगळं काही होऊ शकतो. आणि म्हणूनच ChatGPT किंवा कोणतंही AI टूल हे टेक्नॉलॉजीपेक्षा जास्त माइंडसेट आहे. शिकत राहा, एक्सपेरिमेंट करत राहा आणि AI ला आपल्या रोजच्या आयुष्यात प्रॅक्टिकल पद्धतीने वापरत राहा. आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका AI टूल्स बाबतीत माहिती घेऊ. पुढील AI टूल्स असणार आहे गुगल जेमिनी. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स व या सिरीजमधील पुढील व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण AI शिकणं ही आजची चॉईस नाही, तर आजची व उद्याची तयारी आहे. आजचा भाग इथेच थांबवतो. लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत शिकत राहा, प्रयोग करत राहा आणि पुढे जात राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.